हॅलो फ्रेंड्स, आज आपण पिवळी धमक अशी शेव करणार आहोत जी लहान मुलांना सुद्धा खूपच आवडते। तर या शेवला आपण लसूणचा फ्लेवर देणार आहोत। तर ही लसूणी शेव झाली। तर यासाठी मी 13 ते 14 पाकळ्या घेतल्या आहे लसणाच्या, हिंग घेतलेला आहे, धणे जिरे पावडर घेतलेली आहे आणि 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्यामध्ये तिखट आहेत खूप, तर यामध्ये आपण तिखट घालणार नाही आहोत। तर हिरव्या मिरच्या आपल्याला घालायच्या आहेत। तर प्रथम काय करायचं की हिरव्या मिरच्या आणि लसूण हे बारीक वाटून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर मिक्सर असेल तर तुम्ही यात सुद्धा वाटून घेऊ शकतात। मी हे चॉपरमध्ये चॉप करून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी एका भांड्यामध्ये हे काढून घेतलेलं आहे। याच्यामध्ये धणे जिरे पावडर घातलेली आहे, हिंग घातलेला आहे। आता यामध्ये मी थोडंसं अजून हिंग घालत आहे, ते कमी होतं म्हणून, आणि आपण ओवा घातलेला आहे चमचाभर। तर हा ओवा चुरून घालायचा आहे। आता यामध्ये आपण टाकणार आहोत पाणी। तर यामध्ये आपण वाटीभर पाणी घालायचं आहे आणि ह्याला उकळी आणायची आहे। या पाण्याला 1 ते 2 उकळी आणून घ्यायची आहे। उकळल्यामुळे काय होईल की ओवा आणि धणे जिरे पावडर आणि मिरची लसूण याचा अर्क सगळा पाण्यामध्ये उतरून जाईल। आता आपण एका परातीमध्ये बेसन घेणार आहोत। तर ते बेसन आपण 3 वाट्या घ्यायचं आहे। 3 वाट्या भरून घ्यायचं आहे। थोडंसं वरती असेल तरी चालेल। बेसन तुम्ही कुठल्याही ब्रँडचे वापरू शकतात किंवा चक्कीवरून दळून आणलं तरी चालेल, परंतु बेसन आणि चक्कीवर तुम्ही दळायला घेता ते मात्र खूप बारीक असायला पाहिजे। आता आपण तडका पॅन मध्ये 3 पळ्या तेल घेतलेलं आहे। आता हे तेल खूप छान गरम होऊ द्यायचं आहे। दूर निघेपर्यंत हे तेल गरम होऊ द्यायचं आहे। तोपर्यंत आपण बेसन मध्ये या मीठ टाकायचं आहे। तरी मीठ चवीनुसार टाकायचं आहे। इथे मी 3 चमचे मीठ टाकलेलं आहे। आता हे छान हलवून घ्यायचं आहे, म्हणजे मीठ सगळ्या बाजूने सारखं लागेल। आता आपण हे तेल जे गरम केलं होतं ते आपण आता याच्यावर टाकून घेणार आहोत। यामुळे शेव आपली मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत बनणार आहे। हे गरम असल्यामुळे यासाठी मी झारा वापरत आहे। हे जरा कोमट झाल्यानंतर आपण हाताने कालवू शकतो। तरी छान मळून घ्यायचं आहे। सगळ्या बाजूने खूप छान तेल लागलं पाहिजे आणि बेसन पिठाला तेल कसं लागलंय ते बघण्यासाठी आपण असं लाडू वळून बघायचं आहे। जर असं मुरकुळं बनलं तर समजायचं की तेल खूप छान लागलेलं आहे। आता यावरती आपण ते मसाल्याचं पाणी केलं होतं ना, आपण ते टाकून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा गाळून टाकायचं आहे। आता हा गोळा छान मळून घ्यायचा आहे। तुम्हाला जर पाणी अजून लागत असेल तर पुन्हा दुसरं पाणी त्याच भांड्यामध्ये ओतायचं आहे मसाल्याच्या, आणि ते पाणी पुन्हा आपण गाळून वापरू शकतो। आता हे पाणी आपल्या पिठावरती पुन्हा आपण गाळून घ्यायचं आहे आणि पीठ छान मळून घ्यायचं आहे। आणि शेवचं पीठ मळताना हे मऊसर मळायचं आहे, कडक अजिबात भिजवायचं नाहीये। कडक गोळा भिजवल्यामुळे शेव सुद्धा कडकच येणार आहे। जर तुम्ही जेवढा गोळा असं भिजवाल ना तेवढी शेव तुमची मऊ येणार आहे। आता बघा, आपण या गोळ्यामध्ये हळद अजिबात टाकलेली नव्हती। तर आता आपण अर्धा चमचाभर हळद घेतलेली आहे। त्यामध्ये आपण तेल टाकून घेतलेलं आहे, ते कालवलेलं आहे, आणि ती हळद आपण गोळ्यामध्ये मळून घेत आहोत। आता आपल्याला ही भुजिया शेव करायची आहे, म्हणून यामध्ये आपण काळी मिरीची पावडर टाकत आहोत, म्हणजेच ब्लॅक पेपर पावडर। तरी पावडर आपण 1 चमचाभर घ्यायची आहे आणि त्यावर सुद्धा आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि गोळ्यामध्ये मळून घ्यायचं आहे। ही पावडर टाकल्यामुळे खूप छान शेवला चव येते, कारण की यामध्ये आपण तिखट अजिबात टाकलेलं नाहीये। तर हिरव्या मिरचीचा स्वाद, लसणाचा स्वाद आणि ओवा आणि काळी मिरी पावडर अतिशय भन्नाट अशी शेव ही बनते। तर आता शेवचा गोळा खूप छान मऊसर झालेला आहे, तुम्ही बघू शकता। तर आता आपण शेव करण्यासाठी ही बारीक चकती वापरायची आहे। जिला बारीक होल आहेत ना, ती चकती शेव करण्यासाठी आपण वापरत आहोत, कारण की आपल्याला पिवळी बारीक शेव आपण करत आहोत इथे। आता आपण शेवच्या साच्याला तेल लावून घेतलेलं आहे। तेल लावल्यामुळे साच्याला गोळा जास्त चिपकत नाही। तर हा साचा पहिले अरेंज करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जो शेवचा गोळा आहे तो छान हातावरती मळून घ्यायचा आहे। गोल त्याचा गोळा बंद करायचा आहे लांबोळ का, आणि तो शेवच्या साच्यामध्ये भरायचा आहे। असं केल्यामुळे शेवच्या साच्यामध्ये हवा अजिबात भरली जात नाही आणि शेव आपली तुटत नाही करताना, अगदी सरळ पडते। आता शेव पाडण्यासाठी साचा रेडी झालेला आहे। तेल अगदी मध्यम आचेवर तापायला ठेवून द्यायचं आहे। आता आपण छोटासा गोळा टाकून घेतलेला आहे तेल तापले की नाही चेक करण्यासाठी। तेलात गोळा टाकता बरोबर छान वरती आल्यानंतर समजायचं की तेल छान तापलेलं आहे। शेव टाकताना काळजी घ्यायची आहे की शेव वेडी वाकडी न टाकता असा गोल हात फिरवायचा आहे, म्हणजे शेव अशी गोलमध्येच पडते आणि आतमध्ये त्याचा घेर संपवायचा आहे, म्हणजे शेव आतपर्यंत खूप छान तळली जाते। आणि शेव पालटताना शेव थोडीशी कडक होऊ द्यायची आहे, मगच पालटायची आहे। शेवेला वारंवार पलटायची नाहीये, फक्त एकदा का दोनदाच पलटवायची आहे। असं केल्यामुळे शेव आपली खूप छानच राहते, तुकडे अजिबात तिचे पडत नाहीत आणि तिचा रंग सुद्धा खूप छान राहतो। लालसर तिला होऊ द्यायची नाहीये, लालसर होण्याच्या आधीच तिला काढून घ्यायची आहे, म्हणजे आपली पिवळी धमक अशी शेव तयार होते। शेव चांगली झारामध्ये घेऊन त्यातलं तेल सगळं नितरून घ्यायचं आहे आणि मग तिला ताटामध्ये टाकायचं आहे। तळताना त्याची बुडबुडे जेव्हा थांबतात ना, तेव्हा शेव झाली असं समजायचं आहे। मी तुम्हाला पुन्हा एकदा शेव पाडून दाखवत आहे की शेव तेलामध्ये कशी टाकायची आहे। एका हाताने साचा दाबत जायचा आहे आणि एका हाताने असं गोल फिरवायचं आहे। मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला शेव तळायची आहे, कुठेही हाय फ्लेम करायची नाहीये, नाहीतर शेव ही वरतून लाल होईल आणि आतून कच्ची राहील। त्यामुळेच लो फ्लेमवरच आपण शेव तळून घ्यायची आहे। बघा, आपली शेव इथे रेडी झालेली आहे। मस्त गोल अशा फेण्या तयार झालेल्या आहेत। आता ही शेव मी तुम्हाला तोडून दाखवित आहे, तुम्ही त्याचा आवाज ऐकू शकता की ती क्रंची झालेली आहे। तर करताना यंदा शेव घरीच नक्की करून बघा आणि मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।